कुठलाही काँग्रेसचा नेता असेल किंवा कार्यकर्ता असेल त्यांना जर 5 वर्षामध्ये सुरेंद्र भैयांनी जर काय काम केलं असेल इथल्या चौकामध्ये त्यांनी यावं, आमच्या समोर त्यांनी बसावं, त्यांनी समोरासमोर घ्यावं आणि काय विकास केला आम्ही त्यांना दाखवू. 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळी केलेलं काम आणि गेले 3 वर्ष झालं हा काळ जो होता प्रशासकाचा काळ होता. आदरणीय आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काय कामं केलीत. कुठलाही बहादर जर काँग्रेसचा कार्यकर्ता असेल कुठल्याही चौकामध्ये आम्हाला बोलवा, आम्ही त्या चौकामध्ये बसू, आम्ही आमचं प्रगती पुस्तक मांडू आणि त्यांच्या जे आमदार होते 15 वर्ष त्या आमदारांनी तर काय काम केले त्यांनी ते दाखव. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू झालेली आहे. रेणापूरमध्ये खरोळा मतदारसंघात या जिल्हा परिषद मतदारसंघाचा या ठिकाणी प्रचाराचा आज कारीपूरमध्ये नारळ फोडण्यात येत आहे. आपल्यासोबत शिवकन्या महेंद्र गोडभरले उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. सध्या प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? आदरणीय रमेश अप्पा कराड साहेब यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने खरोळा जिल्हा परिषद गटामध्ये सौ शिवकन्या महेंद्र गोडभरले आणि कार्यपूर गणामध्ये काळेताई आणि खरोळा गणामध्ये राऊतताई जनतेचा इतका प्रचंड विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे की न भूतो न भविष्य अशा परिस्थितीमध्ये महिलांचा असू द्या, लाडक्या बहिणीचा असू द्या, शेतकरी वर्गांचा असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता असू द्या तन मन लावून काम करत आहे. इथं कुठलाही फक्त आणि फक्त विकासाच्या अजेंड्यावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढत आहे आणि शेवटपर्यंत लढत राहणार. मागेला कार्यकाळ तुमचा काम न करता गेलेला आहे, त्यामुळे ते टीका करीत आहेत. कशा प्रकारे त्यांना सांगणार आहे? भारतीय जनता पार्टीच्या ज्यावेळी सुरेंद्र भैया गोडबर्ले जिल्हा परिषद सदस्य होते 5 वर्ष त्यांनी काय विकास केला ह्याचा आम्ही प्रगती पुस्तक काढले. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ते पुस्तक आम्ही देत आहोत आणि कुठलाही काँग्रेसचा नेता असेल किंवा कार्यकर्ता असेल त्यांना जर 5 वर्षामध्ये सुरेंद्र भैयांनी जर काय काम केलं असेल इथल्या चौकामध्ये त्यांनी यावं, आमच्या समोर त्यांनी बसावं, त्यांनी समोरासमोर घ्यावं आणि काय विकास केला आम्ही त्यांना दाखवू. 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळी केलेलं काम आणि गेले 3 वर्ष झालं हा काळ जो होता प्रशासकाचा काळ होता. आदरणीय आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काय कामं केलीत. कुठलाही बहादर जर काँग्रेसचा कार्यकर्ता असेल कुठल्याही चौकामध्ये आम्हाला बोलवा, आम्ही त्या चौकामध्ये बसू, आम्ही आमचं प्रगती पुस्तक मांडू आणि त्यांच्या जे आमदार होते 15 वर्ष त्या आमदारांनी तर काय काम केले त्यांनी ते दाखवावं आणि त्याच्यावर बोलू. आपण कुठल्याही चौकात यायला तयार आहे. आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कुठलं विजन हातात घेणार आहे? महत्वाचं निवडून आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जर विजन घ्यायचं झालं तर भारतीय खरोळा सर्कलमध्ये जितक्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीच्या समोर आपल्याला बहुतांश गावामध्ये स्मशानभूमीचा तिथल्या जागेमुळे प्रॉब्लेम आहे, तिथं स्मशानभूमी बांधणार, त्याच्यासमोर शेड बांधणार आणि जितके काही मंदिर आहेत मग कुठल्याही 18 पगड जातीमधले कुठले काही मंदिर असतील, समाज मंदिर असतील, बौद्ध मंदिर असतील किंवा एखाद्या गावामध्ये एखादा लग्न सोहळा असेल, कुठला कुंकाचा कार्यक्रम असेल, भरपूर काही कार्यक्रम करावे लागतात. जनतेला तिथं विनाकारण पैसे खर्च करावे लागतात मंडपसाठी याच्यासाठी. त्याच्यामुळे माझं सर्वात अगोदर पण आहे आदरणीय रमेश अप्पांनी सांगितलेलं की प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिर असेल किंवा जिथं जिथं मोकळ्या जागा आहेत त्या जागेमध्ये आम्ही सभागृह बांधून देऊ जेणेकरून की गोरगरीब लोकांचा 1ही रुपया कुठल्याही याला खर्च होणार नाही. रस्त्याचा एक प्रश्न आपला एक मोठा आहे मतदारसंघातला, त्यासाठी माझी नम्र विनंती आपल्याला सांगायची आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना, गेली 15 वर्ष इथं कुणाचं सरकार होतं, इथं कुठला आमदार होतो ह्याचा आपण विचार करावा. अगोदर काँग्रेसवाल्यांनी अगोदर विचार करा जो आमदार 15 वर्ष येत होता त्या आमदारांनी काय काम केलं हे लोकांना आणून सांगा. आदरणीय अप्पा 1 वर्ष झालं आमदार झालेत, बरोबर. 1 वर्षामध्ये 6 महिने पावसाळ्यात गेलेत, 2 महिने इलेक्शनच्या पिरियडमध्ये गेलेत. आता 1 वर्षामध्ये जो काही काम झालं अप्पांच्या माध्यमातून झाले आणि भविष्यामध्ये जे काही काम होणार आहे अप्पांच्या माध्यमातून होणार आहे. आणि जनतेने कंटाळून काँग्रेसला सोडून भाजपला मत दिलेत हे आपण त्यांना सांगा. जर कामं केली असतील तर कशाला तरी आपण निवडून आले असते हे तुम्हीच जनतेला सांगणं गरजेचं आहे किंवा जनतेनं खरी परिस्थिती जनतेला सांगा. जर निष्ठेचे आमदार होते त्यांनी काय काम केले असते, काय नाही काम केल्यामुळे आपण आमदार केले हे अगोदर सांगा. आणि मला पूर्ण खात्री आहे माझ्या नेत्यावर आदरणीय अप्पासाहेब आपल्या भागातील खरोळा सर्कलचं काय सोडून द्या, लातूर ग्रामीण मधील एक गावातील रोड असतील, सिमेंट रोड असतील, कुठलेही मूलभूत प्रश्न असतील ते मूलभूत पत्र पूर्ण करणार याची मला भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमधून ठामपणे विश्वास आहे. ठीक आहे, धन्यवाद दादा.